गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार। निकृष्ट अशा इमारतीच्या छतावर दुसरे नवीन इमारतीचे बांधकाम। जिल्हा परिषद शाळा रघुवरनगर येथील शाळेच्या कमकुवत छतावर होत असलेल्या बांधकामाने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका। अंकिसा। गडचिरोली जिल्हा सिरोंचा तालुक्यातील अंकिसा केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा रघुवरनगर येथील एका कमकुवत छताच्या इमारतीवर प्रशासनाकडून दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे। सदर इमारत ही सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 10वी-12वी वर्षापूर्वी बांधकाम सुरू केले। निकृष्ट बांधकाम होत असल्या कारणाने काम वादग्रस्त होऊन बंद करण्यात आले। शेवटी 2-3 वर्षात निकृष्ट दर्जाचे बांधकाम पूर्ण करून शाळा सुरू केले। या इमारतीचे छत मधात वाकले आहे। अशा इमारतीवर पुन्हा नवीन बांधकाम सुरू आहे। या इमारतीचे छत कमकुवत असल्या कारणाने सदर शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर पाठवून आतमध्ये वाकलेल्या छताखाली सेंटरिंग करून लाकडी खंबे सपोर्ट लावलेले आहे आणि वर सेंटरिंग करून दुसरे छत टाकले जात आहे। 33 पटसंख्या असलेल्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षिका बाहेर दुसऱ्या खाजगी इमारतीच्या छताखाली शिकवत आहे। संबंधित अभियंता आणि कंत्राटदार इमारत कोसळण्याची शक्यता ओळखून वर्ग खाली करवून घेत छताखाली सपोर्ट लावून काम केले। याचा अर्थ काय? काहीतरी थातुरमथुर काम करून देयके उचलणे आहे। भविष्यात जर शाळा सुरू असताना इमारत कोसळली शक्यता नाकारता येत नाही। भविष्यात अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? सदर बांधकाम थांबवून चौकशी करावी आणि सदर काम अंदाजपत्रकानुसार नसल्याने शंका निर्माण होत आहे। नेमका याचा लोकेशन कुठे आहे असे अनेक संशय गावकरी करीत आहे। तरी जिल्हा प्रशासन याकडे विशेष लक्ष केंद्रित करून या कामाची पाहणी करून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून विद्यार्थ्यांना वाचवावे अशी या परिसरात नागरिक मागणी करीत आहे। खबर महाराष्ट्र न्यूज करिता देवेंद्र कुमार रंगू, अंकिसा।